आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। क्रांती चौकात पाईपलाईनचे खोदकाम, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू। 1.5-2 महिन्यांपासून रस्ता खोदूनही काम संत गतीने, मुतारीचा मार्ग बंद, वाहन चालकासह पादचाऱ्यांची कसरत। जयसिंगपूर शहराच्या ऐतिहासिक क्रांती चौकात छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्या शेजारी गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम सुरू आहे। मात्र हे काम संत गतीने सुरू असल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आहे। रस्त्यावरच खोदकाम, बाजूला मुरमाचे ढिगारे आणि वाहतुकीची कोंडी, यामुळे वाहन चालक व पादचाऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे। खोदकाम केलेला भाग व्यवस्थित सुरक्षित न केल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे। एखादे वाहन घसरून अथवा पादचारी खोदलेल्या भागात पडून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकातून उपस्थित होत आहे। दुर्घटना होण्याची वाट पाहून प्रशासन जागे होणार का, असा सवालही आता नागरिक करत आहेत। पाईपलाईनसाठी खोदकाम करताना निघालेला मुरुम रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला आहे। त्यामुळे क्रांती चौकातील सार्वजनिक मुतारीकडे जाणारा मार्गच बंद झाला आहे। परिणामी नागरिकांना उघड्यावर लघुशंका करण्याची वेळ आली असून परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। शहरातील महत्त्वाच्या आणि सतत वर्दळीच्या क्रांती चौकात एवढ्या प्रदीर्घ काळापासून खोदकाम सुरू असतानाही काम तातडीने पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून ठोस पावले का उचलली जात नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे। काम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना, योग्य अडथळे, नागरिकांसाठी सुरक्षित मार्गाची व्यवस्था आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे। अपघात झाल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा त्याआधीच उपाययोजना करा, अशी मागणी वाहन चालक व नागरिकांतून होत आहे। क्रांती चौकातील खोदकाम तातडीने पूर्ण करून रस्ता पूर्ववत करावा आणि मुतारीकडे जाणारा मार्ग खुला करावा, अशी जोरदार मागणी होत आहे।